नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावट्याची उसळ. एकदम कमी साहित्यात भन्नाट चवीची, वाटप न करता ही उसळ कशी करायची आज आपण बघणार आहोत. तुम्ही रंग बघू शकता, एकदम मस्त कलर आलेला आहे आणि आता आपण एकदम कमी साहित्यामध्ये ही उसळ बनवत आहोत. तर चला करूया. तर मी इथं बाजारातून पावशेर पावटे आणले होते. ते शिजवून घेतलेले आहेत 2 शिट्ट्या देऊन. त्यासोबत एक बटाटाही मी उकडून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि एक कांदा छान परतून घेते. आता याच्यातच मी आलं लसणाची पेस्ट आणि एक मोठा टोमॅटो आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत. टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो मिळून आला पाहिजे, म्हणजे अजून ही आपली उसळ जी आहे ती घट्टसर होते. आता याच्यामध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे. कुठलंही वाटप आपण केलेलं नाही. सकाळच्या गडबडीच्या वेळेला आपली ही उसळ एकदम झटपट बनवून तयार होते. आता याच्यामध्ये घालते काही मसाले. तर आता सुरुवातीला हळद, लाल तिखट, धन्या जिऱ्याची पूड आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेते. आणि मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालून घेते, म्हणजे छान मिळून पण येतील आणि करपणारही नाहीत. आता याच्यामध्ये आपण उकडून घेतलेले पावटा आणि बटाटा घालून घेणार आहोत. छान एकजीव करून घेऊया आणि आपल्याला अंदाजाने लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्याला किती पातळ पाहिजे उसळ, किती घट्ट पाहिजे त्या अंदाजानं पाणी घालायचं. तर थोडीशी कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालून घेते, म्हणजे झटपट तयार झाली आपली ही पावट्याची उसळ. नेहमी आपल्याला प्रश्न पडतोच की रोज उठून भाजी काय करायची. तर अशा पद्धतीनं पावट्याची उसळ करून बघा. नक्कीच टेस्टी अशी उसळ बनवून तयार होईल तुमचीसुद्धा. तर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.